आज आपण बनवणार आहोत एक अशी रेसिपी जी दिसायला सुंदर, खायला झकास आणि बनवायला तितकीच सोपी आहे. तर हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. आज बनवणार आहोत मसाला पुलाव. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 4 कप तांदूळ, अर्धा कप आपण हिरवे वाटाणे घेतलेत, 2 उभे चिरून घेतलेले कांदे, 2 बटाट्याच्या फोडी, इथे आपण वाटण करून घेतले. त्यामध्ये आपण 2 कांदे, 3 चमचे खोबरं, आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेतली होती. 1 टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. थोडंसं गाजर, थोडीशी कोथिंबीर, जिरं, मोहरी, खडा मसाला, यामध्ये आपण 1 दालचिनी, 3 मिरी, 3 लवंग आणि 2 हिरवी वेलची घेतलेली आहे. इथे आपण 3 तमालपत्र घेतली आहेत. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, 2 चमचे आपण कांदा लसूण मसाला घेतलाय, अर्धा चमचा मालवणी मसाला आणि थोडंसं ओलं खोबरं. आता आपण कुकरमध्ये 3 चमचे तेल गरम करून घेतलं होतं. त्यामध्ये आपण घालत आहोत मोहरी. मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण घातलेलं आहे जिरं. जिरं घातल्यानंतर आता आपण यामध्ये अख्खा खडा मसाला घालणार आहोत. यामध्ये आपण मिरी, लवंग, हिरवी वेलची आणि तमालपत्र घेतलंय. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये 2 उभे चिरलेले कांदे घातलेले आहेत. कांदा आपल्याला थोडा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आपल्याला खूप कांदा शिजवायचा नाहीये. त्यानंतर आपण याच्यामध्ये घातलेला आहे 1 टोमॅटो, जो आपण बारीक फोडी करून घेतलेला होता. आता टोमॅटो सुद्धा आपल्याला थोडा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता बघू शकता आपला टोमॅटो सुद्धा छान असा मऊ झालेला आहे. त्यामध्ये आपण घालणार आहोत वाटण. या वाटणामध्ये आपण 2 कांदे, त्याचसोबत आपण इथे आलं, लसूण आणि 3 चमचे आपण भाजलेल्या खोबऱ्याचा कीस घेतलेला होता. आता हे वाटण सुद्धा आपण या कांदा आणि टोमॅटोमध्ये घातलेलं आहे आणि याला आपण तेल सुटेपर्यंत छान परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं होतं आपल्या वाटणाला. आता त्यामध्ये आपण घातलेली आहे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेची पूड, अर्धा चमचा आपण इथे बेडगी मिरची पावडर घातलेली आहे. त्यानंतर आपण इथे घातलेला आहे 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि आता आपण याच्यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा मालवणी मसाला. आता या सगळ्या मसाल्यांना सुद्धा आपण छान मिक्स करून घेऊयात आणि हे मसाले करपू नयेत त्यासाठी आपण याच्यामध्ये घालणार आहोत थोडंसं पाणी आणि आता हे मसाले सुद्धा आपण छान परतून घेऊया. अशा सोप्या आणि घरगुती रेसिपींसाठी द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण इथे हिरवे वाटाणे घातलेले आहेत. त्यानंतर आपण 2 बटाट्याच्या फोडी केल्या होत्या त्या आपण यामध्ये घातल्यात आणि थोडंसं गाजर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या यामध्ये ॲड करू शकता. आता हे सगळ्या भाज्या आपण मसाल्यामध्ये छान कोट करून घेऊया, म्हणजे मसाल्याचा स्वाद त्या सगळ्या भाज्यांना छान लागेल. आता आपण इथे 4 कप तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ आपण स्वच्छ धुवून अर्धा तास आपण भिजत घातलेले होते. आता ते सगळे तांदूळ आपण या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊया. आपण इथे बिर्याणीसाठीचा जो तांदूळ असतो तो वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही तांदूळ घेऊ शकता. आता आपण तांदूळ मिक्स केल्यानंतर त्याला अर्ध्या मिनिटासाठी छान परतून घेऊयात, म्हणजे सगळे मसाले तांदळामध्ये छान मुरले जातात आणि त्यानंतर आपल्याला इथे 6 कप गरम पाणी घ्यायचंय. 4 कप आपण इथे तांदूळ घेतले होते, त्यासाठी आपण 6 कप पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता पाणी घातल्यानंतर याला मिक्स करूयात आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ घातल्यानंतर आपण याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं ओल्या खोबऱ्याचा कीस आणि थोडीशी कोथिंबीर. आता पुन्हा एकदा याला मिक्स करूयात आणि मिक्स केल्यानंतर एक आपल्याला याला छोटी उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपण याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहोत आणि शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करून घेतलाय आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता एक नंबर असा आपला मसाला पुलाव तयार झालेला आहे आणि त्याचा सुगंध घरभर पसरलेला आहे. तर अशा प्रकारे तयार आहे आपला सोप्या पद्धतीने तयार होणारा पण खायला तितका चविष्ट असा मसाला पुलाव. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.